नमस्कार. दिनांक 1 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे, काय ग, विठोबाकडे अजून गेली नाहीस? पैठणची विठाबाई दर्शनासाठी आली तेव्हा महाराज राजवाड्यात होते. तेथे फक्त स्त्रियांना प्रवेश होता. त्यामुळे बाळाप्पा व गणपतराव हे दोघे बाहेर सेवेविना बसून कंटाळले होते. आषाढीला त्या दोघांना घेऊन पंढरपुरात जावे असा विठाबाईने बेत केला. सकाळी ती राजवाड्यात दर्शनास गेली तेव्हा महाराज तिला म्हणाले, काय ग, विठोबाकडे अजून गेली नाहीस? सेवेकऱ्यांना घेऊन पंढरीत जाणे महाराजांना पसंत नाही हे तिने ओळखले. तिने तो बेत रद्द केला. दुसऱ्याचे ऐकून मनाची चलबिचल होणे हा कमकुवतपणाच असतो. स्थिर बुद्धी नसणाऱ्यांचा बुद्धिभेद लगेच होतो. व्यवहारात याचा पदोपदी अनुभव येतो. अर्थात तेथे जरी त्यामुळे नुकसान झाले तरी ते पुढे मागे भरून काढता येते. पण परमार्थात येणारा अनुभव चकव्यागत असल्याने दुसऱ्याच्या नादाने वाहवत गेलेला परमार्थी पुन्हा मूळच्या जागी येतो. पुष्कळसा काळ वाया जातो. तो काळ पुन्हा येत नसल्याने होणाऱ्या नुकसानीने पश्चात्तापाची वेळ येते. बाळाप्पा स्वभावाने भोळे होते, भिडस्त होते आणि थोडे अधीरे होते. स्वतःचे असे खंबीर मत त्यांना नव्हते. त्यामुळे कोणी काही म्हटले की त्याप्रमाणे करावयास ते लगेच तयार होत. त्यांना स्थिर करण्यासाठी महाराजांना अनेक युक्त्या योजाव्या लागल्या. या लीलेतील विठाबाई हे सवंग भक्तीचे प्रतीक आहे. देव म्हणून कुठल्याही दगडाधोंडाला हात जोडणारी देवाविषयीची मूर्तिवंत भीती म्हणजे विठाबाईच्या स्वरूपातील सवंग भक्ती. या भयग्रस्त भक्तीला दिशा नसते, ठामपणा नसतो. उद्दिष्ट असते ते एकच, आपला प्रपंच व्यवस्थित चालावा, त्यात काही कमी पडू नये. त्यासाठी देवाची कृपा असावी. मग तो देव कोणताही असो, कोठेही असो. दरवेशासारखी रस्तोरस्ती खेळ मांडणारी ही भक्ती श्रद्धेला घेऊन देवकृपेची भीक मागत फिरत राहते. स्थैर्य, संयम, सहनशीलता यांचा तिच्याकडे अभावच असतो. उगाच पट म्हणता ब्रह्महत्या व्हावयास नको म्हणून कोणत्याही देवापुढे डोके टेकवयाची तिची तयारी असते. ती स्वतः चंचल असतेच, शिवाय ती इतरांनाही चैन पडू देत नाही. आपल्याबरोबर इतरांचीही ती फरफट काढते. विठाबाईचे वागणे नेमके असे होते. राजवाड्यात महाराज होते. तेथे फक्त स्त्रियांना प्रवेश असल्याने तिला सहज दर्शन घडत होते. पण तेवढ्यावर समाधान नव्हते. विठोबालाही जाऊन यावे असे तिच्या मनात आले. सोबतीसाठी तिने बाळप्पा, गणपतरावांसारखे अस्वस्थ सेवेकरी हेरले. महाराज वाड्यात असल्याने या दोघांना बाहेर काहीच काम नव्हते. बसून बसून ते कंटाळले होते. राजवाड्यातून महाराज केव्हा येतील याचा काहीच भरवसा नव्हता. इथे नुसता बसून वेळ काढण्यापेक्षा पंढरपुरात जाऊन विठोबाचे दर्शन घेऊन येऊ असे तिने या दोघांच्या मनात भरवले. ते दोघेही पंढरपुरास आपल्यासोबत येतील याची तिने निश्चिंती केली. बाळाप्पांना असे कुठेतरी देवदर्शनास जावे असे खूप वाटत होतेच. त्यांना या संधीने आनंद झाला. स्वभावाने ते भिडस्त होते. महाराजही राजवाड्यात असल्याचे समक्ष परवानगीची गरज नाही असे वाटून त्यांनी त्यास होकार दिला. महाराजांची कामे करणे हीच आणि एवढी सेवा अशी त्यांची अजूनही कल्पना होती. महाराजांच्या स्वरूपाशी एकरूप व्हावे, त्यांचे चिंतन मनन करावे, तेच अनुसंधान राखावे हे त्यांच्या गावेही नव्हते. म्हणूनच महाराज राजवाड्यात गेल्यामुळे बाहेर त्यांना कंटाळवाणे होऊ लागले. विठाबाईच्या माध्यमातून महाराज त्यांना अनुसंधानाचे व एकाग्र भक्तीचे महत्त्व पटवून देऊ पाहत होते. विठाबाईच्या स्वरूपातील सवंग भक्ती हे निमित्त होते. त्या सवंग भक्तीची कान उघाडणी त्यांनी केली. लेकी बोले सुने लागे अशी म्हण आहे, तसाच परिणाम येथे झाला. विठोबाकडे अजून गेली नाहीस हे तसे साधे शब्द, पण त्यामागे सद्गुरूंचा दरारा होता. त्याचा परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? विठाबाईने आपला बेत रद्द केला. तिला आपली चूक कळली. महाराज परब्रह्म असता इतरत्र जाण्याचा आपला विचार उचित नाही हे तिने जाणले. विठाबाईची झालेली कान उघाडणे बाळाप्पा व गणपतराव या दोघांनाही कळले. महाराजांनी आपले जाणे पसंत नाही हे ते उमजले. त्यांनीही आपला बेत रद्द केला.
अक्कलकोट हेच आपले पंढरपूर आणि महाराज हाच आपला पांडुरंग हे त्यांना कळून आले. सद्गुरू जे वेळोवेळी आत्मप्रबोधन करतात त्यांचे चिंतन मनन करून त्यांच्याशी सतत अनुसंधान राखणे हीच खरी गुरुसेवा, हेच खरे विठ्ठल दर्शन हे सांगणारी ही लीला आहे. धन्यवाद.